तर हरकत नाही, पण संपली 20 मिनिटाच्या वरतीच गेली तर एक प्लेअर बाहेर. ओके, आता हा नियम ठीक आहे. आता कमिटीने सांगितला हा नियम आणि तो नियम आता फॉलो केला जाईल आणि कमिटी देखील स्टॉप वॉच लावतील आणि पंच देखील स्टॉप वॉच लावतील. चला चला मॅच चालू करा प्लीज, मॅच चालू करा. बॅट्समन पाठवा, चला अलिबाग अव्हेंजर्स युग ओपनिंग पेअर पाठवून द्या. चला आणि नितेश गोयल सरांकडे आपण वळूया. आणि युवराज आमची रात्री 12:30ची फ्लाईट आहे, त्यामुळे आम्हाला जायला लागेल. नाही, तुम्हाला चेक इन करायला 1 तास अगोदर जायला लागतं. नाही, इथून मुंबईला जायचं म्हटलं की मग अजून तिथले ते 1.25 तास, म्हणजे आम्हाला 9:30 वाजता इथून निघावं लागेल. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. चला, सज्ज आहेत आमचे पंच, सज्ज आहेत आमचे टेक्निकल टीम, सज्ज आहे आमचे समालोचन कक्ष. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू आमचे साथी सोबती समालोचक मित्र. एका बाजूला आमचे युवराज माली, नवी मुंबईचा मराठीचा गोड आणि समृद्ध आवाज जो सर्वांच्या पसंतीस उतरलाय, आणि सोबतीनं आमचे सिनियर समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्या समवेत आणि ते आमच्या समवेत क्रीडांगणामध्ये सातत्यानं ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, असे आमचे अमरदादा भोईर. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं नामांकन द्यायचं राहिले, त्यामुळे आम्ही खेळाडूचं नाव आहे यश मोरे. यश, प्लीज जॉइन विथ अस टू कलेक्ट युअर ट्रॉफी. सो गेम लॉन निखिल जोशी विथ हिज बॉलिंग स्किल, फ्रंटलाईन गोलंदाज, आणि जो फलंदाज या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये, द नेम इज मिस्टर 360 मिस्टर श्रीलेश दाभोलकर SD. हे नाव आता ब्रँड बनत चाललंय. SBL सीझन 5 जण अक्षरशः दणानून सोडलंय असा खेळाडू, मॅन इन फॉर्म ऑन अ स्ट्राईक. पहिलाच बॉल 1+4, 5 धावांचा बोनस पंजा. श्रीलेश अलॉंग विथ क्रिस फर्नांडिस. क्रिसनं जेव्हापासून डगआउटमध्ये आरडाओरड चालू केली, त्याचा डाऊनफॉल सुरू झालाय. मला असं वाटतं मर्फी, इफ आय एम नॉट रॉंग, क्रिसनं तिथून डगआउटमधनं जी आरडाओरड चालू केली, त्याच्यानंतर त्याच्या बॉल उजवीकडनं बाहेर निघतोय, डावीकडनं बाहेर जातोय, बॅटिंग करत असताना षटकार जातोय, धावा येत नाहीयेत. संयम संयम. ओ, इथे कोण आहे? छोटे मिया, शौर्य. कॅमेरामॅन फोकस करो. शौर्यला स्क्रीनवर आणा. 10 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचं कदाचित बाबांचा आदर्श घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. आमचे पंच, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे आणि शौर्यच्या सुद्धा चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य पाहायला मिळते. हे उद्याचं सीवूड्सचं क्रिकेट भविष्य आज मैदानामध्ये लॉन्च झालंय. गुणतालिकेमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल असताना निखिल जोशी यांनी दिलेली ही संधी. इथे पीकेनं बॉल फेकलाय. हाऊ इज दॅट इज द अपील? अंपायर रेज द फिंगर इन बॅड रिझो UT आउट.
डीजे वाला आला म्हणजे आमची ऊर्जा आली, डीजे वाला आला म्हणजे उत्साह आला, डीजे वाला आला म्हणजे आता मॅच तर मग नाही ज्यांना समजत ते आता मैदानाकडे येतील, ऍटलिस्ट गाणी तरी ऐकायला भेटतील. घरात ज्या पोरांना आई बाबा फोन वापरून देत नाहीत ते पण इकडे. रोशन म्हात्रे आमचे डीजे मास्टर. कोपर खेळणे आज डीजे टकोबा अँड साऊंड सर्व्हिसेसचे प्रोपरायटर रवींद्र. पहिल्यांदाच त्यानं ठरवलं की मला असाच हा बेधुंद फटका सजवायचा होता फिलिप सॉल्ट स्टाईलनं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. काय इकडे काय चाललंय बनियान? मला वाटलं हा जोडा गेला की काय रेस मधनं फेरा. ह्यानं नाही समजणार ते. डॉटनं धावसंख्या पुढे जाईल, पाहायला मिळेल ती 6 वर. यश वेरीवर यू आर, प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन तुम्हाला आम्ही देतोय. मागच्या मॅच मध्ये खेळ चांगला झाला, कट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये तितका संपर्क नाहीये. मगाशी निखिलनं ते सांगितलं की टॉस आम्ही जिंकलो असतो तर कदाचित आम्ही बॅटिंग घेणार होतो, परंतु आता आमच्या वाट्याला फिल्डिंग आली आहे आणि या फिल्डिंग मध्ये सुद्धा आम्ही आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या टीमनं बेस्ट दिलंय तोच संघ पुन्हा एकदा ऑन द टॉप ऑफ द टेबल आपल्याला पाहायला मिळतोय. गुण तालिकेमध्ये या पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेला संघ कर्नाटका रेनेग्रेड्स. हा व्हाईट बॉल मयूरजी कल्लूर या टीमचे संघ मालक ते खुश असणार आहेत. शौर्यचे बाबा मला वाटतं मॅच मध्ये आमच्या या व्यासपीठावर आहेत, त्या मॅचला एन्जॉय करतायत. टॅप केलं बॉलला चंद्रशेखर, उंच खुरा चंद्रशेखर. त्याच्याकडे बॉल गेला, बॉलला त्यानं उचलला, फेकला, मिळाली धाव. 1-1 रणसंख्या पोहोचेल ती 8 वर. रोनक तांडेल आमचे गुणवान गुणलेखक संपूर्ण इथुंभूत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. एका एका चेंडूचं विश्लेषण, एका एका धावेचं अपडेट, प्रत्येक त्यांच्या खरं तर या गुणपुस्तिकेमध्ये एक एक कॉलम मात्र फार छान संख्यालेखन आपल्याला पाहायला मिळालंय. पुढे आले, स्टेप आउट झाले, लॉफ्ट केलं बॉल, खरा फटका. श्रीलेश कडनं घाई झाली, गडबड आणि इथे झालाय तो मोठा गोंधळ. अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. श्रीलेश एक महत्वाचा शिल्लेदार, जिथे आपण पाहतो की श्रीलेशकडे आपण मोठ्या आत्मविश्वासानं पाहत होतो की तो इनिंगला बिल्टअप करेल, परंतु तो झाल्या बाद अगदी आपण पाहिलं तर या अकाउंटमध्ये त्याच्या खरं तर नावासमोर फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, जिथे फलंदाज क्रमांक 2 बॅटिंग टीमला अलिबाग ॲव्हेंजर्स या टीमला मिळालाय तो अजून एक धक्का. गोलंदाज आम्ही करू कौतुक अक्षयचं, पहिल्याच बॉलवर त्यानं केलं बीट. न्यू बॅटो इन ॲट नंबर 4 मिस्टर वैभव शेलके. प्रमोशन झालंय वैभवचं. टॅप केलाय, 1 मिळेल, 1 न धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या 9. अलिबाग ॲव्हेंजर्स या टीमच्या दृष्टिकोनातनं अमरदादा ही मॅच महत्वाची असणार आहे. त्यांना जिंकायचंय, फरकानं जिंकायचंय. त्यामुळे आता फलंदाज श्रीलेश बाद झालाय, चार्ज घ्यावं लागेल युगला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा तुम्ही नेहमी पाहिलं असेल, जेव्हा रोहित शर्मा बाद होतो तेव्हा विराट कोहली एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. जेव्हा दोघेही बाद होतात तेव्हा मिडल ऑर्डरमध्ये काही फलंदाज ती जबाबदारी घेतात. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली की मग अगदी आपण पाहिलं तर मधल्या फलीतील हार्दिक पांड्या लोअर ऑर्डरमध्ये ती जबाबदारी. आणि खरं तर या मॅचमध्ये सुद्धा तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फलीमधील काही 3 फलंदाज आता बाद झालेत. वैभव सुद्धा परतलाय आणि जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये आलाय तो अजय. अजयचा आतापर्यंतचा प्रवास जर का सांगायचं झालं तर पहिल्या मॅचमध्ये तो नाहक रनआउट झाला, त्यानं कॅप्टनसाठी विकेट सॅक्रिफाईस केली. दुसऱ्या मॅचमध्ये तो पहिल्याच बॉलवर अगदी 1-2 धावा त्यानं काढल्या, त्यानंतर तो बाद झाला. तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा तो रनआउट झाला. चौथ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 1-2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले, परंतु तितकी संधी त्याला मिळाली नाही, कारण
श्रीलेशनं आत्तापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. युगने त्याला चांगली साथ दिली, क्रिस चांगला खेळलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मिडल ऑर्डरला चांगली तितकी फलंदाजीचा स्कोप नव्हता आणि म्हणूनच ते प्रदर्शन करता आलं नाही. आता संधी आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अजय मागे मारायचं होतं परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये त्यानं बॉल सोडून दिलाय. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 12. डेफिनेटली समवन शुड कम फॉरवर्ड आणि त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी. अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, या गोष्टीला फार महत्व आहे. जबाबदारी हा मोठा रोल आहे. पुढे गेले, मागे जाऊन पुन्हा एकदा थांबले, थबकले. ओव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस. अक्षयचं षटक अप्रतिम राहिलं. धावा आल्या सिंगल डिजिटमध्ये. या षटकामध्ये फक्त 4, 8 आणि 4 2 विकेट्स. धावसंख्या आपण पाहताय 2 षटकांच्या अखेरीस 3/12. डीजे सोडून दिला. बॉल वाईड आहे. शौर्य, हाऊ ओल्ड आर यू? 5 आणि 4 9. चौथीला आहे का? नाही, नापास नसेल झाला तर चौथीला. 4th स्टँडर्ड. बाबा त्यांचे आहेत इकडे, बरोबर ना? मामा आहेत मला वाटतं ना. आम्हाला माहिती बाबा म्हणून पोहोचली. हरकत नाही, आम्ही करेक्शन करू. ओ यावेळेला हा चांगला स्ट्रोक. पीके आहेत ते सांगतायत यू शुड हॅव बिहाइंड द स्टंप. आय वुड हॅव हिट द स्टंप. परंतु इथे काही हरकत नाही, रिलॅक्स माइंडनं खेळ करतायत येलो आमे. हा नो बॉल. त्याच्यावर अतिरिक्त धावा मिळणार नाहीयेत, 1च मिळेल. धावसंख्या 15. ओ याही वेळेला हा वाईट बॉल आहे. आपण थोडी चर्चा करत होतो जबाबदारी. मागच्या काही मॅचेसमध्ये युगचा खेळ चांगला झाला. खरं तर सलामीला येणारा श्रीलेशचा खेळ चांगला झाला. अशा परिस्थितीमध्ये मधल्या फलीतील फलंदाजांवर तितकं दडपण नव्हतं. आता दडपण आहे आणि आता दोन्ही फलंदाज थोडे सिरियस होऊन खेळ करतायत. जबाबदाऱ्या आयुष्यात आणि खेळात सिरियसनेस आणतात आणि हे खरं आहे. वाईट बॉल आहे. येस, आम्ही करेक्ट करतोय. धावसंख्या 18. 2 फलंदाजांमध्ये थोडी सल्ला मसलत होती. जीवनात आणि खेळात काही निर्माण करण्याआधी त्या निर्मितीची जबाबदारी घेण्यास स्वतःला तयार करणं हे फार जरुरी असतं. आपण म्हणतो ना की पाण्यात उडी मारण्यासाठी पहिला पोहायला शिकणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र हा चौकार आलाय. पोहायचं म्हटलं की मग पाण्याचा गारवा आणि सर्दी सोसण्याची तयारी असावी. खेळात सुद्धा तेच आहे, तयारी आहे आणि पहिली तयारी दाखवली. पहिला चौकार आला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 22. आता मॅच मध्ये थोडस फायर बर्न केलंय. मजा येईल, मजा येईल. अजय आहे स्ट्रायकिंग एंडवर. जिथे आपण पाहतो की मेरिटनुसार खेळ करायला हवा आणि मेरिटनुसार खेळ होतोय दोन्ही फलंदाजांचा. सध्या परिस्थिती थोडी चांगली आहे. विकेट जर का टिकून ठेवले, पार्टनरशिप बिल्ड जर का झाली तर कदाचित चांगली धावसंख्या रचता येईल. आयुष्यात आणि खेळात पार्टनरचं फार महत्व आहे.
चेंडू शिल्लक असतील ते 3. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. दीपक पाहायला मिळतील. लेग ब्रेक होईल. बॉलला चांगला रीड केलाय. लेगस्टिकचा बॉल होता आणि त्याला ठाऊक आहे डावखुरी आताचा गोलंदाज आहे, त्यामुळे बॉल पडल्यानंतर तो थोडा बाहेर निघणार आहे, म्हणजे उजवीकडून डावीकडे म्हणजे लेगस्टिक मिस करणार, म्हणून सोडला. हे जजमेंट आहे. अरे वाव, जबरदस्त. स्वतःच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या खर तर आपण आयुष्यात जशा पार करतो तसं खेळात सुद्धा ही जबाबदारी त्याला दिली कॅप्टननं. मिळालेला हा चौकार ठणकावून सांगतोय की मी तयार आहे लढायला. जबरदस्त फ्लातून बॅटिंग अजय. 31 ऑन साइडला चंद्रशेखर यांना चकवून बॉल केला, सीमारेषा पार येईल हा चौकार. डीजे टोटल स्कोर 35. काय शंकराचं गाणे लावलं का? आज संकष्टी चतुर्थी आहे, पोऱ्याचं गाणे लाव. सरकळे साहेबांचं शुभागमन झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आहे. बेस्ट बॅट्समन त्यांच्यासाठी एक ब्रँडेड बॅट. बेस्ट बॉलर त्यांच्यासाठी ब्रँडेड शूज आणि पुन्हा एकदा एक ब्रँडेड कॅप. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज या 4ही नामांकनांसाठी मिळणार आहे. दीपकजी शिंदे 70-70 फ्रँचायसी ओनर, नवी मुंबईचे सीवूड्स विभागात आहे, अतिशय जुने जाणते आणि स्टार खेळाडू. हाही बॉल फक्त क्लिक केलाय. जिथे आपण पाहताय की हा चौकार आला आणि चौकारानंतर टाळ्यांचा आवाज आणि सिट्ट्यांचा गजर झालाय. हा बॉल पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर गेलाय. काय प्रथमेश, प्रथमेश, प्रथमेश पानसर, एक टी शर्ट ब्ल्यू कलरची कुठे आहे? एक धाव मिळेल. लगेच काढायची टी शर्ट. आता हारलो ना आपण. नाही बघा, खेळातला आनंद घेत आहेत. कसं आहे ना, खेळात त्या खेळाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. लाईफ इज व्हेरी प्रिशियस, लाईफ इज ब्युटिफुल आणि आपण प्रत्येक एका क्षणाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. प्रथमेश तेच सांगतोय. प्रथमेश घरी जाऊन त्यानं सिट्टी आणली. हा वाईट बॉल आहे. नाही नाही यश, वॉचमॅनची सिट्टी तो नाही घेणार. पुढे गेले, मागे आले. विकेट डाऊन, फलंदाज बाद. पिन ड्रॉप सायलेन्स इन द स्क्वॉड. अनदर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 4 बॅटर अजय बॅक टू द डगआउट. डीजे जीवनात आनंद, यश आणि समृद्धीची नांदी घडवणारे देव बाप्पा, आज त्यांचं आपण स्मरण करतोय. हो, रोहितनं काय फटका सुचवला होता, सुपर. परंतु फिल्डर होते तिथे. वैभव मिळेल ती फक्त 1 धाव. नाही, 1 to go आले आता नाही येतात मध्ये. अजित निकम सर. नाही, मगाशी आम्ही एका मोबाईलमध्ये बघितला अजित निकम सरांचा फोन नंबर सेव्ह केला होता. मी म्हटलं 1 to go काय सेव्ह केलंय? तर बोलतो सरांचं नाव माहिती नाही. बोललो सरांचं नाव आहे अजित निकम सर. आणि इथे क्लीन बोल्ड झालेत. खरं तर डगआउट मध्ये 2 टीम मिळून त्यांचा एक स्क्वॉड बनलाय बघा.
मला वाटतं काही खेळाडू संदेश दादा समर्थ या टीमचे आहेत आणि काही खेळाडू स्पार्टन्स या टीमचे आहेत. शौर्य 11ची स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये फायनलिस्ट होते 2 संघ. म्हणजे क्रिकेटचे हे खरं तर ऋणानुबंध आहेत. क्रिकेटची ही विचित्रता आहे आणि क्रिकेटचा हा विरोधाभास आहे, जिथे या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना एकत्र आणले आणि हाच क्रिकेटचा रंगारंग सोहळा आज आपण एन्जॉय करतोय SBL च्या निमित्तानं. धावसंख्या 46. शौर्य गोलंदाजी करणार आहे का तू? नाही, बॅट आणलेस का तुझी? आणले ना? हाय क्या बात आहे. बॅटवर यश भिशीची साईन घ्या. तो स्टार खेळाडू आणि आता तो चाललाय तिकडे दुबईला चाललाय, त्यामुळे त्याची साईन सिग्नेचर घे. नाही सॉरी, आय एम करेक्टिंग द वर्ड, ऑटोग्राफ. 46. षटक संपलं मग असतं. येस हो, पिके आलेत ना. 4 वाईड, 1 वाईड, विकेट 1 वाईड आणि बोल्ड. नाही 6 बॉल झालेत. पहिला 4 गोलंदाज नवीन आहे, बरोबर आहे. 6 बॉल झालेत, 3 वाईट टाकलेत आणि 9 चेंडू टाकलेत. 4 1 आणि बोल्ड, 2 विकेट, 2 सिंगल, 1 चौकार. 3 सिंगल आणि 2 विकेट आणि 1 चौकार. 6. सिट्टीवाल्याने सांगितलं बरोबर आहे. नाही, यश भिशी सोबत आपण शेवटची मुलाखत आता घेणार आहोत. जरूर ते स्पर्धेला नक्कीच उद्देशून काहीतरी नवीन यंग जनरेशनला काहीतरी नवीन सांगतील. त्यांचा पुढचा दौरा ऑन साईडला ड्राईव्ह केला, बॉल फिल्डर आहेत, जज करतील 21 मिळर. चष्मेश खेळाडूने एकही चूक केली नाहीये. म्हणजे त्या चष्माचा किती परिपूर्ण वापर आहे बघा. किती खेळाडू आम्ही पाहिले आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ करत असताना एकही खेळाडूकडनं कोणती चूक होताना आम्ही पाहिली नाही. ऑन साईडला काही 3 स्क्वेअर ऑफ द विकेट 1. त्यानंतर आमचे शौर्य आहेत, पुढे आले, बॉल बराच बाहेर फेकलाय. पीके सांगतोय की मी शौर्यच्या बॅटला बॉल लावू देणार नाही. काय गरज होती का आता? गेंद के साथ छेड़छाड़ और गेंद गई सीधा सीमा रेखे के बाहर और ये 6 रन. पहिला छक्का, क्या बात आहे. पहिला 6 धावांचा खर तर हा अंक या गुणतालिकेवर उमटताना आपल्याला पाहायला मिळेल पुस्तकावर. 6 धावा, 6 रन्स ऑन अ बोर्ड. धावसंख्या 54. काय मॅच फिक्सिंग आहे का? नाही ना. रोहित मानेच्या टी शर्टच्या मागे 7 क्रमांक लिहिलेला आहे, त्यामुळे महेंद्रसिंग धोनीचा आदर्श घेऊन तो आलाय. पण आता धोनीने नंबर बदललाय ना, 8 केला ना त्यानं. धोनीनं स्विच प्रीमिडिएटेड सुपर सप्तरंगी. आणि हा फटका जर का आपण पाहिला तर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये रोहित माने विथ हिज क्यूट स्माइल. धावसंख्या आपण पाहताय ती तब्बल 59. आता 7 नंबर कुणी घेऊ शकत नाही. 7 नंबर घेतील त्याला अटक करतील. पुढे गेले, बॉल फॉरवर्ड मारलाय, लॉंग ऑफ मध्ये आहेत फिल्डर. पुन्हा एकदा चष्मेश, ऋतिक जोशी, ऋतिक पहाडीमध्ये जम्मूच्या तिकडचं दिसते का फेस. 4 चेंडू झालेत. येस, 3 चेंडू झालेत. दादा पैसे कट होतील, शेवटचा दिवस आहे आज, पैसे येणार आहेत. बंटे दादा लक्ष असू दे इकडे. आता जेवढ्या चुका होतील तेवढे पैसे 100% कमी होतील. आज पेमेंटचा टाइम, आज दिवस आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 61 धावा. 5वं अंतिमचं षटक आणि चेंडू शिल्लक असतील ते 2. 2 balls टू गो. पीके ऑन टू द बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंडवर रोहितचा अफलातून खेळ. पुन्हा एकदा जमिनीला घरंगलत बॉल ओढवलाय.
फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले दीपक. आपण या टीमचा उल्लेख केला तर सर्वांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. काही मॅचेस मध्ये आपण जोशीला पाहिलं मॅन ऑफ द मॅच, एका मॅच मध्ये आपण चंद्रशेखरला पाहिलं, एका मॅच मध्ये आपण दीपकला मॅन ऑफ द मॅच पाहिलं. आज ऑलराऊंड परफॉर्मन्स झाला या टीमचा. शौर्य म्हणतोय की मला पण मॅन ऑफ द मॅच पाहिजे. नो बॉल प्लस 1, धावा मिळतील 2. टार्गेट सेट होईल. रोहित ऑन अ स्ट्राईक. शेवटचा बॉल टॅप केलाय चंद्रशेखर आणि दीपक या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दीपकनं बॉल अडवलाय. मिळेल 1. धावसंख्या झाली ती 66. काढायचे 67. नेक्स्ट मॅच टॉससाठी लगेच कॅप्टन या. टीम कॅप्टन ऑफ पुणेरी शिल्लेदार आणि टीम कॅप्टन महाड किंग्स. डीजे थँक्यू 1 मिनिट. महड किंग्स आणि पुणेरी शिल्लेदार कॅप्टन या. आम्ही आलेत का? शौर्य यांचे मामाश्री, आम्ही त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. शौर्य उतरणार आहे तू? नाही आमचे युवराज माली यांच्याकडे आपण मायक्रोफोन हँड ओव्हर करतोय. टॉस पुणेरी आणि महड किंग्स, आम्ही शौर्यचे मामा त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या आपण फ्रेम मध्ये. ओव्हर टू युवराज. येस थँक्यू नितेश भोईर सर. सर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. यश भिसे ऑल द बेस्ट. निखिल ऑल द बेस्ट. चला कोण करते कॉल? सर यश भिसे कॉल करतील. चला निखिल कॉल करतील. चला आणि हेड आलाय. चला टॉस जिंकला यश, अभिनंदन. काय म्हणशील एकंदरीत आणि किती महत्वाचा होता टॉस जिंकणं आणि निर्णय देखील? ही मॅच टॉसवरतीच होती कारण की आम्हाला बॉलिंगच पाहिजे होती. आणि आता या मॅच मध्ये किती प्रयत्न राहतील? शेवटचा सामना आहे. तुमच्या मॅच कडे सगळ्यांच्या नजर लागल्यात. तुम्ही हारलात तर काही जणांचं स्वप्न साकार होऊ शकतं आणि तुम्ही जिंकलात तर मग त्यांचा प्रवास संपुष्टात येईल. मग किती प्रयत्न करणार या मॅच साठी? या मॅचसाठी आम्ही 100% देतो. आता तर 1000% द्यायला लागणार या मॅच जिंकायला कारण की ही मॅच जिंकल्यानंतर आम्ही क्वालिफाय होणार आहे. चला शुभेच्छा असतील. निखिल तुझ्यासाठी तर क्वालिफिकेशनचा सिनारिओ क्लिअर आहे, पण आता टेबल टॉप साठी किती प्रयत्न किंवा पहिल्या 2 मध्ये फिनिश करण्याचा किती प्रयत्न राहील? सध्या आम्ही टेबल टॉपलाच आहेत 2 नंबरला, तरी आम्ही यांना हरवण्याचा प्रयत्न करू बस. चला शुभेच्छा असतील आपल्या देखील. चला टॉस झालं जिथे यश भिसे पुणेरी शिलेदार संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग मात्र घेतलेली आहे. चला उत्तरार्धाकडे आपण वळूया. पूर्वार्धामध्ये आवाज आपण ऐकला तर नितेश भोईर सरांचा. चला उत्तरार्धाकडे आपण वळूया. टार्गेट हरवणूक या मॅच मध्ये 67 धावांचं. पहिलाच बॉल पंचांकडे अपील केली. आउट नाही दिलंय. त्यांनी सांगितलं की ते पंच बघतील. तो इशारा केलाय तो. चला शांत ठेवा. नॉट आउट. तो एक इशारा असतो. विनीत कांबळे सर देखील तसंच करतात आणि नासिर सर देखील तसाच इशारा करतात की मेन पंच निर्णय देत असतात. पहिला बॉल डॉट आलाय. निखिल जोशी आणि संदेश ही सलामीची जोडी. बॉलिंग मार्कवर अमोल. 30 बॉल मध्ये 67चं टार्गेट आहे. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू आलाय पहिला. सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व क्रमांक 5. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. स्वीप करायचं होतं या बॉलला आणि इथे डायरेक्ट हिट. युग आपण पाहतोय पोहोचले होते तिकडे, मात्र हिट काय करताना बॅटकट आहे. पंच बॅटकट आहे. येस लेग बायचा इशारा पंच कळवतात आपल्याला.
यानंतरच्या मॅचकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्यात पुणेरी शिलेदार आणि महाड किंग्स. बघा अजून हा सामना पकडून 7 सामने आहेत. थोडं फास्ट खेळायचं आपल्याला. यानंतर अजून 6 मॅचेस आहेत. 2 लीग मॅचेस, त्यानंतर नॉकआउटच्या 4 मॅचेस. टायमर देखील ऑन आहे बरोबर ना सँडी दादा? पंचांकडे आपण ती मुभा दिलेली आहे, त्यांना अधिकार दिलेले आहेत. पुढे येऊन मारलाय ऑन साईडला. सीत थोडेसे अगोदरच डायव्हर्ट झाले, अगोदरच फिरले त्यांच्या डाव्या बाजूला. चेंडू मात्र उजव्या बाजूला निघून गेलाय. चौकार. यशवंत त्या ठिकाणी होते. एका हाताने त्यांनी जेल टिपला. आयवा कॅचसाठी काही पारितोषिक नाही यशवंत दादा, नाही तर तुम्हाला मिळालं असतं नक्की. आणि व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टॉप वाईट बॉल. दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. टीमचे टोटल 6 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. एक विकेट देखील आली. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हलक्यात आणि फक्त पुश केले ऑन साईडला. क्रिस तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. दीपक यांचं खातं उघडलंय. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. निखिल जोशी कॅप्टन सध्या स्ट्राईकवर. हो अगोदरच पुढे आले होते, त्यांच्यापासून दूर ठेवला चेंडू. विकेट किपर युगला आपण पाहतोय. व्हाईट बॉल. स्पर्धेच्या आता आपण हळूहळू अंतिमच्या टप्प्याकडे वळतोय. त्यामुळे आता प्रत्येक सामना उत्कंठावर्धक होणार आहे, रोमांचककारी होणार आहे. कारण आता क्वालिफिकेशनचे सिनारिओ स्पष्ट झालेत. प्रत्येक संघ आता शेवटचा लीगचा सामना खेळणार आहे. नो बॉल आणि गॅप मधून बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. सिद्ध आणि क्रिसला भेदून 4 धावा पंजा. सदुसष्ट करायच्यात सुरुवात झाली आहे. हो यावेळेस बघा चांगला पडेल स्वीप. रोहित आणि मर्फीच्या मधून बॉल सीमा पार. चौकार. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. पहिलं षटक संपलंय. 17 धावा धावफलकावर आहेत. आता 50 करायचे तिथून 24 बॉल मध्ये. बॉलिंग मार्कवर आले ते सिद्धेश अर्थात सिद्धेश भाबड. 24 बॉल 50. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा कुठल्यात. 3 चौकार त्यामध्ये आपण पाहिले समाविष्ट आहेत. पहिला चेंडू नो हाताळलाय सिद्धने अर्थात सिद्धेशने 1 रन मिळते अतिरिक्त. हा सामना जिंकणं अलिबाग ॲव्हेंजर्सला खूप महत्वाचं आहे. सामना जिंकणं, नेट रन रेट मध्ये इम्प्रूव्हमेंट करणं
आणि थोडीशी उलथापालत करणं पॉईंट्स टेबलमध्ये, कारण कर्नाटक रेनेगेड्स ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना जिंकणं म्हणजे पहिल्या 2 मध्ये फिनिश करणं, त्यासाठी मात्र ते फाईट करतील. ते आहेतच पहिल्या 2 मध्ये, कारण 10 पॉईंट्स आहेत त्यांचे आणि महाडचे. एक रन मिळते. त्याच दरम्यान टीमची टोटल पुढे सरकते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. 9+ आहे. ओके, 21 झाल्यात. म्हणजे एकही लिगल बॉल आतापर्यंत झाला नाहीये. सर्व आपण पाहतो एक्स्ट्राच बॉल डिलिव्हर केलेत. इथे चांगला चेंडू आपण पाहतो, ऑफ स्टंपच्या अगदी बाजूने निघून गेला हा बॉल. पहिला डॉट बॉल आणि पहिली लिगल डिलिव्हरी या ओव्हरमधील, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आज अंतिमचा डे नाईट फॉर्मॅटचा आपण पाहतो दिवस या स्पर्धेचा, सीवूड्स बॉक्स लीग. पुढे आले क्लीन बोल्ड निखिल जोशी बाद. एक मोठा धक्का कर्नाटक रेनेगेड्सला आणि अलिबाग ॲव्हेंजर्सच्या आनंदाला पारावर उरलेला नाहीये. महत्वाची विकेट इथे प्राप्त केली आहे ती अलिबाग ॲव्हेंजर्सने. त्यांना देखील सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण चौथ्या स्पॉटसाठी तब्बल 4 दावेदार आहेत. 3 ते 4 दावेदार आहेत चौथ्या स्पॉटसाठी. स्ट्रेट टू द मर्फी अँड बॅट्समॅन शॉट ऑफ क्रीज. 1 more विकेट. दीपक बाद. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्या काय संगीत आपण ऐकलं तर डीजे अर्थातच रोशन यांच्या माध्यमातून दान उघड विजयाचं जणू साकडं घालतात अलिबाग ॲव्हेंजर्स. अमर आलेत नवीन फलंदाज. समोर पडला होता चेंडू आणि बीट करून हाताला स्पर्श करून चौकारासाठी गेले. अमरचं खातं उघडलं 4 धाब्यांनी. वाईट बॉल आपण पाहतो. त्याच दरम्यान येत असताना टीमची टोटल 26 वर आता जाऊन पोहोचते. 26 26 धावा 67 करायच्यात. एक धाव निर्णायक आहे. हो, चांगला चकवलं होतं या बॉलवर. पेस ऑफ केला होता. इथे काय घडतंय? हो हो हो, हा बॉल स्टॉप होणं गरजेचं होतं. या एक्स्ट्राज आपण पाहतोय, या सिंगल्स कुठेतरी आपण पाहतोय धोक्याचे ठरू शकतात अलिबाग ॲव्हेंजर्स साठी. 1 रन मिळते. रोनक टीमची टोटल पुढे सरकते. 27 धावा स्कोर कार्डवर होतात. आता इथून कंप्लीट 40 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक सध्या सुरू आहे. व्हाईट बॉल लाईन भरकटतोय सिद्धेश. शेवटचा बॉल खरं तर डिलिव्हर करायचा आहे आणि ऑन साइडला क्रॉस बॅटेड. श्रीलेशचे चांगले प्रयत्न. वैभवकडे मात्र आता स्ट्राईक राहील. वैभव टॅग शेवटच्या बॉल सिंगल आले. 2 षटकं संपलीत. टीमची टोटल रोनक आपल्याला अपडेट करतील 29. 29 लॉस ऑफ 3.
चला घाई करा थोडीशी. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. टीमची टोटल झाली ती 33 रन्स. अजून 6 सामने यानंतर आपल्याला कव्हर करायचे. 2 लीग मॅचेस, 4 नॉकआउट, बरोबर 6 वाजतात. फुल टॉस लाईक अ बुलेट. वैभव टॅग लावतो या बॉलवर चौकाराचा. 4 धावा. हो, स्ट्रेट टू द फिल्डर. आउटची संधी आणि वैभव टॅग 2 चौकार मारून मात्र तिसऱ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात बाद. अजून एक धक्का क्रमांक 4 कर्नाटक रेनेगेड्सला. खरं तर सुंदर गीत ऐकलं आपण डीजेच्या माध्यमातून. नो बॉल इकडे त्याच दरम्यान येत असताना नो बॉलवर एक सिंगल. कारण महाड किंग्स ओनर अरुण सरकले सर आहेत आणि रायगडच्या पायथ्याशी करतं त्यांचं गाव आहे, त्यामुळे महाड किंग्स तालुका असेल त्यांचा कदाचित महाड. 9+1 2 धावा. टीमची टोटल 39. कर्नाटक रेनेगेड्स हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आणि इथे क्लीन बॉल बॅकफुटवर जाऊन कट करायचं होतं आणि इथे ही सफलता प्राप्त करत असताना आपण पाहतोय गोलंदाज रोहित माने. चंद्रशेखर आले नवीन फलंदाज. यावर मध्ये 2 विकेट आले आपण पाहिलं तर. एक रनआउटच्या स्वरूपात एक बोल्ड. इथे गॅप मध्ये बॉल. श्रीलेशने चांगलं अंतर पार केलंय. थर्डमॅन पासून अगदी पॉइंट पर्यंत भरधाव वेगाने मात्र जाऊन पोहोचला. एक सिंगल रन त्या दरम्यान मिळते. चंद्रशेखरचं खातं उघडते. टीमची टोटल 40 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. अजूनही आपण पाहिलं 27 करायच्यात. 13 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. लेग ब्रेक केलाय. बॉल पाठी चाललाय अमय मर्फीकडे. एक सिंगल मिळते. या बॉलवर षटक संपलंय. तिसरं. टीमची टोटल आहे ती 41. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 रनची गरज. बारा 26. अमय मर्फी सध्या बॉलिंग मार्कवर. समोर अमर, त्याच्या समोर चंद्रशेखर एक्सपिरियन्स बॅटर आहे. 12-26 इक्वेशन. अलिबाग एव्हेंचर्स आपण पाहतोय धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज होत असताना पहिला चेंडू नो आपण पाहतोय. नो हाताळलाय. एक्स्ट्रा रन मिळत असताना आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 रनची गरज. 12 चेंडू 25 धावा. अलिबाग एव्हेंचर्सला काही करून सामना जिंकायचा आहे. जर या स्पर्धेतलं अस्तित्व त्यांचं मात्र कायम ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटक रेनेगेड्स टॉप 2 मध्ये फिनिश करणार हे निश्चित आहे. 10 पॉइंट्स त्यांचे. महाड किंग्सचे 10 पॉइंट्स आहेत.
यावेळेस बघा व्हाईट बॉल या चुका महागात पडणार आली बघा अवेंजर्सला. आता मात्र जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. हो चांगला बॉल आपण पाहतोय, 2 पायांच्या मधून बॉल पाठीमागे गेला युगकडे. चांगला टर्न, चांगला स्पीड आपण पाहतोय. मर्फीची हीच खासियत आहे. डॉट येतो चेंडू. आता 11 बॉल 24 ची गरज. 11 चेंडू 24 धावा. कर्नाटक रेनेगेड्स हा सामना जिंकून नक्कीच नॉकआउट मॅचेस मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. तो एक आत्मविश्वास त्यांच्या सोबत असेल. मात्र अलिबाग अवेंजर्स इथे बाजी मारेल का? पॉइंट्स टेबल मध्ये ढवळाढवळ करेल का? हो चांगला बॉल होता. बॅकफुट जात असताना कट केलंय. पॉइंटला बॉल जात असताना 1 रन इथे मिळते. सिंगलने तितकंच काही होणार नाहीये. चंद्रशेखर असतील, अमर असतील, इथे चौकार मारणं खूप गरजेचं असणार आहे. आता इक्वेशन आपण पाहूया. चेंडू शिल्लक आहे 10. 23 बॉलचा 23 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. म्हणजे 10 मध्ये 5 ते 6 चौकार इथे मारावे लागतील चंद्रशेखर आणि अमरला, जर सामना क्लोज घ्यायचा आहे, सामना विजयाकडे घेऊन जायचा आहे. तर या अगोदरचा सामना आपण पाहिलं, सोलापूर स्ट्रायकरने जिंकला, इथे अलिबाग अवेंजर्स जिंकला आणि पुन्हा जर पुणेरी शिलेदार जिंकलं तर मात्र भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स त्या पॉइंट्स टेबल मध्ये होणार आहे निश्चित. नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्यात आणि फक्त पुश केलं होतं ऑन साइडला. 9+1 2 धावा इथे मिळत असताना टोटल जाऊन पोहोचले ती 46 वर. आता 10 बॉल 21 रनची गरज आहे. 2 धावा अगदी मोफत मिळत असताना 9+1 सेन्सिबल पद्धतीने चंद्रशेखर यांनी दिशा दिली बॉलला. टॉप ऑर्डरचे आपण पाहतोय तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. लोअर मिडल ऑर्डरवर आता मोठी जबाबदारी अमर आणि चंद्रशेखर यांच्या खांद्यावर आहे. सोडून दिलाय जास्त स्टर्न बाहेर वळवतो चेंडू. अमय मोरे अर्थात मर्फी. 47 झाल्यात. आता 20 रनची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू. दहा चेंडू 20 धावा. 10 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड. हे 4 चेंडू अतिशय महत्वाचे दोन्ही संघांसाठी. हो चांगला फटका स्ट्रेट टू अमित जाधव. डायरेक्ट हिट. तर काम तमाम झालं असतं चंद्रशेखर यांचं. मात्र चांगली फिल्डिंग अमित जाधव यांची. कौतुक होतं त्यांचं. पहिल्या सट्टेमध्ये बॉलला पकडलं, फेकलं, योग्य एंडला फेकलं. मात्र एक सिंगल मात्र पहा चंद्रशेखर. जर्सी नंबर 2325. 9 बॉल 19. 9 balls 19 runs required to win for Karnataka Renegades. 9 ball 19 runs. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. मर्फीला इंजर केलं जात आहे का? 9+1 2 धावा इथे मिळतात आणि टीमची टोटल पुढे सरकते 50 धावा धाव फलकावर. आता 17 करायच्यात. चला 9 बॉलचा खेळ बाकी. मॅच ऑन करा लगेच. 9 मध्ये 17. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 बॉल टाकले त्या महिने. अजूनही 3 चेंडू त्याचे बाकी आहेत लीगल येणं. अलिबाग अवेंजर्स या मॅच मध्ये जिंकाल तर कुठेतरी चान्सेस क्रिएट होतील. इतर संघांच्या विजय पराजयावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. मात्र पहिले जिंकणं महत्वाचं आहे. हो सोडून दिलाय. व्हाईट बॉल अभयकडनं चूक होत असताना 9 बॉल आणि आता 16 रनची गरज आहे. एका मोमेंटला आपण पाहिलं तर 12 मध्ये 25 हव्या होत्या. आता 9 बॉल 16ची गरज आहे. असा सामना आलाय आता. सिवुड्स बॉक्स लीगचा थरार 7व्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. हो शेवटच्या मोमेंटला बॉलला दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय रोहित माने यांच्या माध्यमातून.
एकच रन इथे प्राप्त होते. आणि आतमध्ये ढकलल्यावर भर देत आहेत फलंदाज, कारण चेंडू हातामध्ये घेऊन बाहेर जाण्याची दाट शक्यता असते, कारण ते स्पीडमध्ये असतात. त्यामुळे इथे एकच रन मिळते. 52 धावा धावफलकावर. 8 मध्ये आता 15 ची गरज. 2 balls टू गो. चंद्रशेखर 8 मध्ये 15. क्लीन बॉल, दांडी गोल झालीये. मर्फी, अमय मोरे, चंद्रशेखर यांना केले क्लीन बोल्ड. आणि आता 7 मध्ये 15 ची गरज. सात चेंडू 15 ची गरज. ओ व्हाईट बॉल. आता 7-14 विकेट आली, मात्र प्रेशर रिलीज होत असताना हो समोरून फिरवलंय बॉलला, मात्र इथे व्हाईट बॉल. पंच कळवत आहेत. हो जास्त स्टर्न पाहायला मिळतोय. इक्वेशन आपण पाहूया आता. 7 बॉल 13 ची गरज आहे. ऋतिक आलेत नवीन फलंदाज. ऋतिक HRITIK ऋतिक पहाडी या नावाने सुपरिचित खेळाडू. व्हाईट बॉल वन्स अगेन आपण पाहतोय. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू 12 ची गरज. 7 बॉल 12 ची गरज आहे. चला मॅचला आपण गती देऊया. नेक्स्ट मॅच पुणेरी शिलेदार टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. महाड किंग्स बी रेडी. लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. यानंतर शेवटचा बॉल डिलिव्हर करायचा आहे, त्यासाठी किती संघर्ष बा. 14 बॉल टाकलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. हो इथे व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अजून एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय प्राप्त केली जाते. जास्त स्टर्न होत असताना चेंडू आपण पाहतोय. चला 1 रन प्राप्त होते. इक्वेशन बदलत असताना आपण पाहतोय. 7 बॉल 11 वर आता मॅच आली. 12-25 होती. 15 चेंडू टाकलेत या ओव्हरमध्ये मर्फीने आतापर्यंत. 56 झाला स्कोर. 11 करायचे तिथून अजून. हा डेफिनेटली वाईट आहे. 57 स्कोर. आता 10 ची गरज 7 चेंडूंमध्ये. हो इथे 1 रन मिळते. हा चेंडू पहिला टाकायला हवा होता का अमरदादा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. 1 चेंडू टाकण्यासाठी तब्बल 6 रन खर्च केलेत. 58 झाला स्कोर होता आणि 6 बॉल 9 ची गरज. चला फास्ट खेळा. 6-9. चला शेवटचं षटक. एक्सपिरियन्सला पसंती दर्शवली आहे. अमित जाधव सातत्याने अंडरआर्म क्रिकेट गेले कित्येक वर्ष खेळत आहेत. मग अशी खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांनी दाखवलं, कारण आता 6 मध्ये त्यांना 9 डिफेंड करायचे होते. स्ट्राईकला ऋतिक. 6 balls 9 runs रिक्वायर्ड. पहिला चेंडू आपण पाहतोय. अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतः पोहोचले होते. बॅकअप साठी खेळाडू आलेत. 1 रन मिळते. अजय त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅकअप साठी आलेत. 59 झाला स्कोर. 5 चेंडू 8 ची गरज. उत्कंठावर्धक सामना आपण पाहतोय. लीग स्टेज मधील 7व्या फेरीतील दुसरा सामना आहे. पुढे आले. फुल टॉस घेतलाय. अजयने बॉलला स्टॉप केलाय. ओ काय ती कमिटमेंट आहे पहा अजयशी. एकदा जोरदार टाळ्या अजयसाठी झाल्या पाहिजेत. झोकून दिलं. ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच पाहूया. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यांनी स्पर्धेला ते कव्हर करत असताना
हो चांगला प्रयत्न पहा 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 आणि पहा. तर 4 मध्ये रौनक करायच्या 7. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. अलिबाग ॲव्हेंजर्सला विजय पाहिजे. हा सामना त्यांना कसाही करून जिंकायचा आहे. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे काय घडतंय आणि इथे नाहक बळी गमावलाय का, आता हा प्रश्न आहे. पंच काय करतील? तिसऱ्या पंचांची मदत घेतील. चला या नासिर शेख सर आपणच या. चला 4 मध्ये 7 करायचे होते. आता या बॉलवर काय घडलंय? रन कंप्लीट आहे की नाही हे मात्र शहानिशा केली जाईल. रन तर पूर्ण घेतलीच नाही, मात्र विकेट आली आहे का यासाठी मात्र पाहूया आपण. नॉट आउट. बॅट्समन नॉट आउट असेल. चला इथे मात्र काय येईल आता? डॉट बॉल येईल. म्हणजे आता 3 मध्ये करायच्या 7. थांबा पंचांना येऊ द्या. अमित दादा पंचांना येऊ द्या. स्क्वेअर लेग पंच पोहोचतात आपल्या पोझिशनवर. आता 3 चेंडू 7 धावा. अमित जाधव काढून देतील काही मॅच आपल्या अलिबाग ॲव्हेंजर्सला. एक्सपिरियन्स प्रचंड एक्सपिरियन्स आता वापरतील, कारण या अगोदरच्या बॉलवर आपण पाहिलं ते. आणि इथे गॅप मधून बॉल लोअर फुल टॉस. ऋतिकने गॅप भेदला. 4 धावा. चौकार. कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. आता कोण होणार रिअल हिरो? 2 बॉल 3. अजून एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल की काय? होऊ शकतं. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर काल आपण पाहिले. काही होऊ शकतं. कर्नाटक रेनेगेड्स, अलिबाग ॲव्हेंजर्स किंवा सुपर ओव्हर. आणि त्याची आवश्यकता भासणार नाही. कर्नाटक रेनेगेड्स मॅच विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय. सलग 2 बॉलवर 2 चौकार ठोकून ऋतिकने हा सामना जिंकून दिलाय. अभिनंदन कर्नाटक रेनेगेड्स. आणि लगेच आपण पॉइंट्स टेबल डिस्प्ले करणार आपल्या मेगा स्क्रीनवर आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अनाउन्स करूया.